You can continue now. येस सर. गुड इव्हनिंग. आज आपण मॉड्यूल 1 वरती सेशन घेणार आहोत. ह्यामध्ये एकंदरीत आपण बघणार आहोत इंट्रोडक्शनरी पार्ट बघणार आहोत DRT आणि DRAT चा. परत DRT चं एस्टॅब्लिशमेंट कसं झालं ते पाहणार आहोत. डिफरन्स बिटवीन बघणार आहोत DRT आणि DRAT मधलं अपिलेट बँकचं. आणि DRT जे प्रिसाइडिंग ऑफिसर्स आहेत, जी काही त्यांची टीम आहे जी आपल्याला प्रोसीड करते आपल्या मॅटर्स मध्ये, ते बघणार आहोत. DRT आणि DRAT मधले ऑफिसर्सचं टेन्युअर कसं आहे आणि त्यांची अपॉइंटमेंट कशी होते ते आपण एकंदरीत बघणार आहोत. त्यातले पिक्युनरी ज्युरिस्डिक्शन कसे असतात, परत आणि टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन कसे ते एंटरटेन करतात ते आपण बघणार आहोत. आणि स्कोप ह्या DRTचा कसा आणि कुठपर्यंत आहे तो एक बघणार आहोत आपण. आणि कोणते मॅटर्स DRT मध्ये एंटरटेन केले जातात ते आपण एक महत्वाचं बघणार आहोत. आणि अंडर सरफेसी आणि DRT मध्ये, सरफेसी मध्ये बँकांना पॉवर असते, तर मग आता बॉरोवरांनी कुठे जावं त्यासाठी DRT मध्ये त्यांच्यासाठी पण काहीतरी रेमेडी करून ठेवली आहे फॉर बॉरोवर, तेही आपण बघणार आहोत. आणि पार्टीज कोणत्या इन्क्लूड आहेत DRT मध्ये प्रोसिडिंग साठी आपण ते बघणार आहोत. हे सगळं ओव्हरऑल व्ह्यू असणार आहे आपल्या आजच्या सेशन मध्ये. तर आपण फर्स्ट पासून चालू करूया. इंट्रोडक्टरी पार्ट चालू करूया आपण DRT आणि DRAT चा. DRT ही फर्स्ट टायर ज्युरिस्डिक्शन आहे, जिथे आपण पहिल्यांदा जातो जर काय आपल्याला नोटिसेस वगैरे काय आल्यानंतर. मग तिथून जर काही आपल्या विरोधात काही ऍडव्हर्स्ड ऑर्डर पास झाल्यानंतर मग आपण DRAT मध्ये जातो, डेट रिकव्हरी अपिलेट ट्रिब्युनल मध्ये आपण जातो. आता इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये कसं आपण काय काय बघणार आहोत. अगोदर कसं होतं 1993 मध्ये कसं होतं, तिकडे तेव्हाचा सिनारिओ कसा होता की हे DRT तेव्हा एस्टॅब्लिश झालं नव्हतं, म्हणून सगळे काही जे बँकांचे जे काही बॉरोवर्स कडून ज्या ड्यूज सगळ्या ज्या बाकी आहेत त्या सगळ्यांना डिस्ट्रिक्ट कोर्टात जात होत्या, सिव्हिल कोर्टात जात होत्या. आणि एकदा जर आजही आपण बघतो, एकदाही कोणताही मॅटर सिव्हिल कोर्टात गेल्यानंतर तो काही 1 किंवा 2 वर्षामध्ये तो पूर्णपणे वाइंड अप होत नाही, संपत नाही. म्हणून तेव्हाही तसंच होतं की ते वर्षानुवर्ष तो मॅटर ड्रॅग होत जात होता. प्रचंडपणे ताण पडत होता ज्युडिशियरीवरती, कारण की रिलीफ कोणाला काय मिळतच नव्हतं, फक्त डेट वरती डेट्स मिळत होते. मग नंतर 1991 मध्ये कसं झालेलं, मी प्री 1993 चा सिनारिओ सांगितला. आता नरसिंह कमिटी एक स्थापन झाली, आपली एस्टॅब्लिशमेंट केली. 13th गव्हर्नर होते आपले RBIचे, मालदिओ नरसिम्हा म्हणून. मग त्यांनी एक असा एक प्रपोजल आणला की आपण एक स्पेशल ट्रिब्युनल आपण एस्टॅब्लिश करूया, जेणेकरून तिथे फक्त फायनान्शियल सेक्टर मधल्याच गोष्टी आपण इनबिल्ड करू आणि आपण जे काही डेट आहे तिथून आपण व्यवस्थितपणे आणि जलद गतीने आपण ती रिकव्हरी करू शकतो. मग नंतर त्यामध्ये कसं झालं की 1990s मध्ये आपलं एक डिमांड होती जास्त की स्ट्रॉंगर बँकिंग मेकॅनिझम साठी, कारण की तेव्हा आपण NPA सोबत व्यवस्थित टॅकल करू शकत नव्हतं, कारण की अंडर डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये एकच धाटणीचे मॅटर्स नसतात, तिथे n नंबर ऑफ मॅटर्स असतात. म्हणून प्रचंड तिथे धमछाक होत होती. म्हणून हे कमिटी स्थापन झाली, जेणेकरून बँकांना एक रिलीफ मिळालं की बाबा अंडर वन रूफ, एका छताखाली आपल्याला इथे रिलीफ मिळेल. म्हणून ह्याच्याकरिता हे DRT हे स्थापन झालं. मग त्यानंतर एक सेकंड, ही कमिटी आपण स्थापन झाली. सॉरी, माझी स्लाइड लेट आली. आणि मग पुढे RDD BFI ऍक्ट आला 1993. त्याच्या अंडर आले रिकव्हरी ट्रिब्युनल, डेट रिकव्हरी ट्रिब्युनल आणि DRAT. मग आता त्या दोघांमधले डिफरन्स कसे आहेत,
DRAT मध्ये आता कोण जाऊ शकतं आणि DRT मध्ये कोण जाऊ शकतं आणि DRAT मध्ये कोण जाऊ शकतं. DRT मध्ये बँक इनिशियली बँकांना जावं लागतं, कारण की तिथे अगोदर पहिली त्यांना रिलीफ ग्रांट करावी लागते. जर ती रिलीफ त्यांच्या हिशोबी त्यांच्या फेवरमध्ये नाही मिळाली तर DRAT मध्ये जावं लागतं, डेट रिकव्हरी अपिलेट ट्रिब्युनलमध्ये. मग बँक लगेचच DRT मध्ये जात नाही. बँक अगोदर काय करते, त्यांना डिमांड नोटीस सर्व करते. बॉरोवर्सला पहिली अगोदर बँक डिमांड नोटीस सर्व करते, त्याच्यानंतर मग ती पुढे प्रोसिडिंग्स करते. तर डिमांड नोटीस कधी बँक सर्व करते, की जेव्हा बॉरोवर फेल होतो रिपेमेंट करण्यासाठी, त्याचे जे लोन्स जे ड्यूज आहेत जे रिपेमेंट करण्यासाठी बरोबर फेल झाल्यानंतर बँक त्याला 13(2) सेक्शन 13(2) ऑफ द सरफेसी ऍक्ट त्याच्या अंडर आहे ना 60 डेजची नोटीस पाठवते की बाबा तुझे एवढे एवढे ड्यूज रिमेनिंग आहेत, ड्यू आहेत, तू ते 60 दिवसाच्या आत तू फुलफिल कर. अलॉंग विथ इंटरेस्ट बँक ही नोटीस पाठवत असते. जर त्यांनी 60 दिवसाच्या आतमध्ये जर ते ड्यूज पे नाही केले तर मग बँक पुढे प्रोसीड करते. पण जेव्हा त्याला 13(2) ची नोटीस मिळते बॉरोवरला, तेव्हा बॉरोवरला चान्स असतो तो त्याचे ऑब्जेक्शन किंवा त्याचं जे काही रिप्रेझेंटेशन आहे रिगार्डिंग त्याच्या लोन अकाउंट, म्हणजे त्याला बँकांना काहीतरी सांगायचं आहे की माझी काहीतरी फायनान्शियल प्रॉब्लेम आहे किंवा काय आहे, म्हणजे जे काही त्याचं म्हणणं आहे की मी लगेच पैसे देऊ शकत नाही, ते त्यांनी त्याचं बॉरोवरने त्याचं रिप्रेझेंटेशन ना विदिन लिमिटेड पिरियड म्हणजे विदिन 15 डेज ऍटलिस्ट बँकांना कळवायला पाहिजे रिटर्न फॉर्म मध्ये. आणि ज्या दिवशी तो बँकांना कळवतो त्याच्या 15 डेज मध्ये बँक ते रिप्लाय त्यांनी कन्सिडर करायला पाहिजे आणि 15 दिवसामध्ये बँकांनी त्याला रिप्लाय परत द्यायला पाहिजे. जो काही बँकांचा रिप्लाय असेल, बँक त्या ऑब्जेक्शन वरून सॅटिस्फाय होऊ दे किंवा नाही होऊ दे, त्याला बँकांना 15 डेज मध्ये त्याला रिप्लाय द्यायला परत लागतो की बाबा तुझ्या ह्या लेटरने आम्ही सॅटिस्फाय आहोत की नाही आहोत. मग त्याच्यानंतर जरी त्यांनी 13(2) ला इग्नोर केलं किंवा त्यांनी रिप्लाय नाही दिला तर मग बँक आहे ती 13(4) ऑफ द सरफेसी ऍक्ट सेक्शन 13(4) अंडर आहे ना, मग त्याला पोझिशन नोटीस काढते. मग पोझिशन नोटीस काढल्यानंतर मग तो तेव्हाही जर त्याला अर्जन्सी नसेल तर मग बँक त्याला पुन्हा प्रॉपर्टी आहे ती व्हॅल्यू करते, त्याला परत 30 डेजची नोटीस देते की बाबा तुझी जी प्रॉपर्टी आहे ती आम्ही 13(2) दिल्यानंतरही तू काय हे न ऍक्टिव्ह नाही झालंस, 13(4) दिल्यानंतरही काय ऍक्टिव्ह नाही झालं, आता तुझी प्रॉपर्टी आम्ही व्हॅल्यू करतोय, व्हॅल्युएशनला टाकतोय आणि सेल करतोय, पब्लिकली सेल करतोय, म्हणजे ऑक्शन मध्ये आम्ही तुझी प्रॉपर्टी टाकतोय, सेल करणार प्रॉपर्टी. मग ही प्रॉपर्टी थ्रू ऑक्शन सेल होते आणि जे काही बँकांचे ड्यूज आहेत, त्या बॉरोवरचे जे काही ड्यूज राहिलेत ते ऑक्शन करून ते ड्यूज बँक आपापले घेतात. आणि मग आता इथे प्रश्न येतो की सपोज ते जे ड्यूज कमी असतील आणि ही प्रॉपर्टीची व्हॅल्यू जास्त असेल तर बँक ते जे जितके ड्यूज आहेत अलॉंग विथ इंटरेस्ट अँड ऑल द मिसलेनियस एक्सपेन्सेस जे काय बँकांचे आहेत ते बँक घेते त्या सेलमधून आणि जे काही राहिलेले पैसे आहेत, उरलेले पैसे आहेत ते त्या बॉरोवरला परत देऊन टाकते, तर बँक स्वतःजवळ ठेवत नाही. हे आलं बँकांकडचं. आता कधी कधी काय होतं की बँक ओए म्हणजे ओरिजिनल ऍप्लिकेशन फाईल करतो बँक कोर्टामध्ये आणि जी प्रॉपर्टी तो त्या पर्टिक्युलर्स ऑफ द प्रॉपर्टीमध्ये जी काही मेन्शन केलेली असते ओरिजिनल ऍप्लिकेशन मध्ये, त्या प्रॉपर्टी त्या ऍड्रेसमध्ये काहीतरी ना डिफॉल्ट असतो, कधी कधी टायपो एरर होऊन जातो, कधी कधी ती प्रॉपर्टी चुकीची टाईप होऊन जाते. मग तेव्हा एक चान्स असतो बॉरोवरला त्या मॅटरमध्ये येण्याचा. मग त्या मॅटरमध्ये तो बॉरोवर प्रोसिडिंग मध्ये येतो आणि तिथे ओरिजिनल ऍप्लिकेशन त्याच्या बँकांच्या बाजूने ते डिग्री पास होत नाही, कारण की डिफेक्ट आहे तुमच्या ऍड्रेसमध्ये. ऍड्रेस प्रॉपर हवा असतो, जसा लोन आपण ग्रांट
देतो, बँक जेव्हा देते फायनान्शियल लोन कोणत्याही बॉरोवरला, तेव्हा ऍड्रेस जो असतो तो प्रॉपर ऍड्रेस, तो शेवटपर्यंत ऑक्शन प्रॉपर्टी हाऊस पर्यंत तो ऍड्रेस हवा असतो प्रॉपर. त्यामध्ये कोणताही टायपो एरर चालत नाही. टायपो एरर दिसला तर तो बॉरोवरला एक चान्स असतो, व्हॅलिड चान्स, आणि ते बॉरोवरसाठी एक गोल्डन अपॉर्च्युनिटी असते की येस, आता माझा ऍड्रेस चुकीचा टाकलाय ना, म्हणजे हा चुकीचा ऍड्रेस म्हणजे हा माझा ऍड्रेस नाहीये, म्हणजे आता हे मी ह्यातून माझी एक पळवाट मला मिळू शकते. म्हणून तेव्हा बॉरोवर आतमध्ये येतो, इंटरव्हेन करतो ओरिजिनल ऍप्लिकेशन मध्ये, आणि हा ओरिजिनल ऍप्लिकेशन त्यांच्या साईडने, बँकांच्या साईडने ती डिग्री पास होत नाही. मग आता बँकांच्या साईडने ती डिग्री पास नाही झाली तर मग बँक कुठे अपील करणार? मग बँक जातात DRAT मध्ये. मग DRAT मध्ये परत ते ऍप्लिकेशन फाईल करतात, परत ती सगळी प्रोसिडिंग चालू होते, आणि मग तिथे रिलीफ मागतात की DRAT मध्ये टायपो एरर झाला असल्यामुळे आम्ही परत तिथे ऍडव्हर्स आमच्या विरोधात ऑर्डर पास झाल्यामुळे आम्ही आलोय आता DRAT मध्ये. मग DRAT मध्ये मग त्यांना ती रिलीफ मिळू शकते बँकांना, आणि मग बॉरोवरची जी प्रॉपर्टी आहे ती पोझिशनला जाऊ शकते. हे आहे एकंदरीत DRT आणि DRAT मधला तो डिफरन्स बिटवीन. आता DRT आणि DRAT मध्ये आपल्याला रिलीफ कसं कोणाकडून, कोणकोणती कशी अपॉइंट होतात प्रिसाइडिंग ऑफिसर, आणि ते कुठून त्यांना अपॉइंटमेंट होतं प्रिसाइडिंग ऑफिसरचं, किंवा तिथे जे डायसवर असतात ते. DRT मध्ये, डेट रिकव्हरी ट्रिब्युनल मध्ये प्रिसाइडिंग ऑफिसर असतो, तो इक्विव्हॅलेंट तो डिस्ट्रिक्ट जज असतो. तो त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंट अपॉइंट करते, आणि ते सिनियर ज्युडिशियल ऑफिसर असतात विथ सबस्टॅन्शियल एक्सपिरियन्स. त्यांना एक सिव्हिल मधलाही आणि फायनान्शियल मॅटर्सचाही त्यांना एक अनुभव असतो, म्हणून त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंट अपॉइंट करते ऍज पर दॅट एक्सपिरियन्स. आणि ते किती वर्ष ते टेन्युअर होल्ड करू शकतात, की 5 वर्ष ते टेन्युअर होल्ड करू शकतात, 62 इयर्स पर्यंत, और विच एव्हर इज द अर्लियर. कधी कधी त्यांची ट्रान्सफरही होते, त्यांना अजून मोठी संधी मिळते म्हणून ते इथून वेकेंट होऊन ते तिकडे जातात. मग 1 किंवा 2 महिन्यासाठी प्रिसाइडिंग ऑफिसर DRT मधले वेकंट होऊन जातात, मग त्यांची दुसरी अपॉइंटमेंट होऊसपर्यंत हे इथे कोणीच नसतं प्रिसाइडिंग ऑफिसर. मग आता इथे कोणी नसल्यानंतर मग त्या DRTचं कामकाज कसं चालणार? आपण स्टक डाऊन तर करू शकत नाही, थांबवू तर शकत नाही ते कामकाज, म्हणून त्याचं इन्चार्ज दुसऱ्या DRTच्या प्रिसाइडिंग ऑफिसरला देतात. मग त्या दुसरे DRTचे प्रिसाइडिंग ऑफिसरला त्यांना त्यांच्याही DRTचं काम करावं लागतं, आणि ह्या जे इन्चार्ज आहेत त्या DRTचंही काम करावं लागतं, म्हणजे त्यांच्यावरती तो लोड येऊन जातो एकंदरीत. मग आता यांचे ज्युरिस्डिक्शन कसे आहेत? ज्युरिस्डिक्शन हे सिव्हिल कोर्टाप्रमाणे तिथे हस्तांतर आपण करू शकत नाही, त्यांचे ज्युरिस्डिक्शन ठरलेले आहेत. आता मुंबईसाठी, आता मुंबई मेट्रोपॉलिटन एरियाजमध्ये जे काही बँका आहेत, किंवा जे काही आपले ऍड्रेसेस, म्हणजे ज्या मॉर्गेज प्रॉपर्टीवरती लोन घेतलेलं आहे ते अगर मुंबईमध्ये सिच्युएटेड असेल तर ते जातं DRT-1 आणि DRT-2 मध्ये. जर पुणा, पालघर ह्या साईडला जे काय प्रॉपर्टीज असतील ते जातात मुंबईच्या इकडे DRT-3 जे सिच्युएटेड आहेत वाशीला, ते तिथे जातं. मग आता त्यानंतर येतो रिकव्हरी ऑफिसर. जसं मी काल सांगितलं, रिकव्हरी ऑफिसरची केव्हा भूमिका येते? जेव्हा आपल्याला प्रिसाइडिंग ऑफिसर आपला OA म्हणजे ओरिजिनल ऍप्लिकेशन जेव्हा आपल्याला ग्रांट करतो, आपल्याला जेव्हा डिग्री मिळते ओरिजिनल ऍप्लिकेशन मधून, जेव्हा PO आपल्याला डायरेक्ट करतात, बँकांना डायरेक्ट करतात की रिकव्हरी सर्टिफिकेट ही इश्यू झालेली आहे, मॅटर टू बी सेंड टू रिकव्हरी ऑफिसर फॉर फर्दर एज्युडिकेशन. मग तिथे रिकव्हरी ऑफिसरचा रोल येतो. मग तिथे रिकव्हरी ऑफिसर पुढच्या सगळ्या गोष्टी करतो, जसं मी काल सांगितलं, मी पुढेही सांगेन. मग ते प्रॉपर्टी ऑप्शन झालीये की नाही बघतो, ऑप्शन अगोदर झाली नसेल तर ती ऑप्शन मध्ये टाकतो, व्हॅल्युएशन नसेल झालं तर तो प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन करतो. व्हॅल्युअर हे गव्हर्नमेंट अथॉराइज्ड व्हॅल्युअर असतात, जे DRT मध्ये त्यांची प्रत्येक DRT मध्ये ती लिस्ट लावलेली असते.
त्याच व्हॅल्यूअर कडून आपल्याला ते प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन करावं लागतं आणि ते रिकव्हरी ऑफिसर व्हॅल्युअरने प्रॉपर्टीची व्हॅल्यू झाल्यानंतर त्या व्हॅल्युअरला एक रिपोर्ट दाखल करावा लागतो रिकव्हरी ऑफिसर पुढे की ह्या प्रॉपर्टीचा आम्ही अमुक अमुक दिवशी व्हॅल्युएशन केलं आहे आणि हे आहे आजच्या तारखेचं व्हॅल्यू ह्या प्रॉपर्टीची. मग त्या बेसिसवरती जी रिव्हर्स प्राइस असते ना ह्याची ऑप्शनची ती ठरते. हे झालं डेट रिकव्हरी ट्रिब्युनल थोडक्यात कसं काम करतं त्याचं एक मॉडेल. आता पुढची पीपीटी आपण घेऊया. डीआरटी आणि डीआरएटी मधला फरक कसा असतो की डीआरटी हे फर्स्ट टायर असतं. म्हणजे पहिलं बँकांना इकडे जसं मी सांगितलं अगोदर इथे रिलीफ मागायला जावे लागते आणि मग हे फर्स्ट ओरिजिन आहे. ह्याच्या अगोदर तुम्ही दुसरीकडे कुठे बँक दुसरीकडे जाऊ शकत नाही. लाईक डिस्ट्रिक्ट कोर्टात नाही जाऊ शकत, हायकोर्टात नाही जाऊ शकत. हे फर्स्ट ओरिजिन आहे बँकांसाठी. हॅलो, बँकांसाठी हे फर्स्ट ओरिजिन आहे. त्याच्यानंतर मग आता मी जसं सांगितलं डीआरएटी मध्ये. आता डीआरएटी मध्ये केव्हा जाऊ शकतो आपण आणि तिकडची फी स्ट्रक्चर कशी आहे आणि तिकडची अपीलची कंडिशन काय आहे. डीआरएटी मध्ये डेट रिकव्हरी अपिलेट ट्रिब्युनल मध्ये तुम्हाला तुमच्या क्लेम अमाऊंटचं 50% अगोदर डिपॉझिट करावं लागतं आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं ऍप्लिकेशन एंटरटेन केलं जातं. त्यानंतर सपोज क्लेम अमाऊंटची 50% जर भरायची ताकद नसेल तर प्रॉपर व्हॅलिड फायनान्शियल रिझन असेल तर तिकडचे जे चेअरपर्सन असतात डीआरएटीचे जे चेअरपर्सन. आता आपण डीआरटी मध्ये जो हायर पोझिशन मध्ये आहे त्याला आपण प्रिसाइडिंग ऑफिसर बोलतो जो डिस्ट्रिक्ट जजच्या लेवलचा असतो आणि डीआरएटी मध्ये आपण हायर अथॉरिटीला चेअरपर्सन बोलतो, सीपी बोलतो. चेअरपर्सन तो हायकोर्ट अपॉइंटेड, तो रिटायर्ड हायकोर्ट जज असतात त्याला अपॉइंट केलं जातं. सेंट्रल गव्हर्नमेंट त्यांना अपॉइंट करते ऍज अन चेअरपर्सन फॉर डीआरएटी. ह्या दोघांमध्ये खूप समांतर फरक असतो. आपण अगोदर चेअरपर्सन कडे जाऊ शकत नाही डिरेक्टली रिलीफ मागायला. आपल्याला एक स्टेप बाय स्टेपच जावं लागतं. अगोदर प्रिसाइडिंग ऑफिसर त्याच्यानंतरच चेअरपर्सन. आणि चेअरपर्सन कडे जर आपण चेअरपर्सनला ते आपण कन्व्हिन्स करू शकलो की फायनान्शियल कंडिशन आमची इतकी व्यवस्थित नाहीये की आम्ही आमच्या क्लेम अमाऊंटचा 50% भरू शकतो, व्हॅलिड रिझन देऊन ते 50% आहे त्याचे ते 25% करू शकतात, पण त्याहून कमी करू शकत नाही कारण की ती तिकडची एक स्टँडर्ड कन्सेप्ट आहे, स्टँडर्ड फॉर्म आहे की बाबा तो ठरलेलाच आहे. मॅडम हॅलो हॅलो शेवटी तुम्ही हे 50% जी कंडिशन सांगितली पुन्हा एकदा जरा सांगा, ती जरा समजली नाही नक्की कशी काम करते. जेव्हा केव्हा आपल्याला डीआरटी मधून डेट रिकव्हरी ट्रिब्युनल मधून आपल्या विरोधात जी ऍडव्हर्स ऑर्डर पास झालेली असते ती आपल्याला साहजिकच आहे, ती अपील आपल्याला करावी लागते. ती अपील करायला आपल्याला जावं लागतं डीआरएटी मध्ये, डेट रिकव्हरी अपिलेट ट्रिब्युनल, जे मुंबईत मध्ये आहे. ते तिथे गेल्यानंतर आपल्याला आपली जी क्लेम अमाऊंट आहे त्या क्लेम अमाऊंटचं 50% आपल्याला तिथे प्री डिपॉझिट करावे लागते. प्री डिपॉझिट का करावी लागते? जेणेकरून ते केल्यानंतरच तुमचा मॅटर तिथे एंटरटेन केलं जाणार आहात, कारण की ते अपील बेंच आहे. पण जर सपोज 50% तुमच्या क्लेम अमाऊंटची ताकद नाहीये करण्याची तर सीपी चेअरपर्सन तुमची फायनान्शियल कंडिशन फायनान्शियल बघून तुमचं ते 50%चं ते 25% पर्यंत करतो, पण 25%च्या खाली ते अमाऊंट जात नाही. तो एक स्टँडर्ड फॉर्म आहे. हे रिमेनिंग अमाऊंट वर आहे का आपण आता जे बोलते 25% आणि 50%?
हे जे आपलं लोनचं रिमेनिंग अमाऊंट नाही सर, रिमेनिंग अमाऊंट नाहीये, ते आउटस्टँडिंग अमाऊंट जितकी आहे तुमची ती. बट मग पॉईंट कितीच येतोय ना आता, जर समजा त्याची कॅपॅसिटी. माझं सगळं झाल्यानंतर, सेशन झाल्यानंतर तुम्ही प्रश्न विचाराल का, माझी ती लिंक तुटते. ठीक ठीक. हा, मी 15 मिनिटं देईन, तेव्हा तुम्ही प्रश्न विचारा जे काय असेल तुमचे, तेव्हा मग मी हे करेन. तर डीआरटीच्या आर्थिक, एक सेकंड. आता डीआरटीच्या आर्थिक अधिकार ते पिक्युनरी ज्युरिस्डिक्शन आपण कशा मांडणार आहोत. डीआरटी मध्ये 20 लाखाच्या ज्या खाली लोन अमाऊंट आहेत ते बँकांसाठी पण आणि बॉरोवरसाठी पण जे असतील. एक सेकंड हा. हॅलो, सॉरी. डीआरटीचे जे आर्थिक अधिकार क्षेत्र आहे ते पिक्युनरी ज्युरिस्डिक्शन आहे ते 20 लाख आहे. कारण की 20 लाखाच्या जे खाली क्लेम अमाऊंट आहेत त्या जातात तुमच्या डिस्ट्रिक्ट कोर्टात जातात. पण 20 लाखाच्या ज्या वरच्या अमाऊंट आहेत त्याच फक्त डीआरएटी मध्ये एंटरटेन केल्या जातात. ते एक स्टँडर्ड फॉर्म ठेवलेला आहे त्यांचा, किंवा ह्यापेक्षा जी रक्कम खाली असेल ती डीआरटी मध्ये जात नाही. हा बहुतेक लोकांचा एक थॉट असतो की कोणतंही रिकव्हरी असेल ती डीआरटी मध्येच जाते, पण ती डीआरटी मध्ये जात नाही जर तुमची क्लेम अमाऊंट 20 लाख त्यापेक्षा खाली असेल तर. अगोदर 10 लाख होती, पण आता अमेंडमेंट करून ती आता 20 लाख केली आहे. आता 20 लाखाच्या वरती जे काही क्लेम असतील ते तुमच्या डीआरटी मध्ये जातात. आता डीआरटीचे भौगोलिक अधिकार क्षेत्र आपण कसे हे करणार. प्रत्येक डीआरटी मध्ये ना, तुम्ही कोणत्याही डीआरटी मध्ये जा, तिथे लिस्ट लावलेली असते. आता मुंबईला एका डीआरटी मध्ये लिस्ट लावली आहे की बाबा तुमच्या वॉर्ड अनुसार तुम्हाला डीआरटी अलॉट होऊन जाते, म्हणजे तुमच्या मॅटरला ती डीआरटी अलॉट होऊन जाते. तर तुमचा वॉर्ड जर सपोज मुंबईचा असेल आणि तो सीएसटी साइडचा वॉर्ड असेल तर तुम्हाला त्या वॉर्डचा नंबर वगैरे सगळं तो लक्षात ठेवून तुम्हाला ते तुमच्या ओरिजिनल ऍप्लिकेशन मध्ये किंवा सेक्युरिटायझेशन ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला तुमच्या ते प्लीडिंग मध्ये घ्यायचे आहेत आणि मग तुम्हाला ते फाईल करायचे आहेत. 3 असे लिस्ट दिलेले असतात. त्या लिस्ट पुढच्या सेशन मध्ये मी ते हे करेन पीपीटी मध्ये. त्या लिस्ट अनुसार तुम्हाला तुमचा एसे किंवा ओरिजिनल एसे सेक्युरिटायझेशन ऍप्लिकेशन किंवा ओरिजिनल ऍप्लिकेशन तुम्हाला फाईल करायचं आहे. मग आता ते कसं ज्युरिस्डिक्शन डिसाइड होतं, ते रेसिडेन्शियल बेसिस वरती होतं आणि बिझनेसच्या बेसिस वरती होतं. आता रेसिडेन्शियल बेसिस वरती असेल किंवा बिझनेसच्या असेल मग ते जाणार सेक्युरिटायझेशन ऍप्लिकेशन अंडर मध्ये जाणार. मग आता बँकांना जर फाईल करायचं आहे त्यांचं ओरिजिनल ऍप्लिकेशन, ते बँकांच्या ज्युरिस्डिक्शन अनुसार तिथे ओरिजिनल ऍप्लिकेशन फाईल केला जातो डीआरटी मध्ये. जिथे बँक सिच्युएटेड आहे तिथे ती ओरिजिनल ऍप्लिकेशन त्या डीआरटी मध्ये तो फाईल केला जातो. पण एसे मध्ये असं नाहीये, सेक्युरिटायझेशन ऍप्लिकेशन मध्ये असं नाहीये. सेक्युरिटायझेशन मध्ये बॉरोवरला ती एक फ्लेक्झिबिलिटी दिलेली आहे की सपोज आता बॉरोवरचं राहतं घर जर मुंबईत आहे
आणि ती बँक आहे कुठे, पुण्याला किंवा सांगली साईडला. तर बॉरोवरला ती एक फ्लेक्झिबिलिटी आहे की तो त्याची प्रॉपर्टी मुंबईत आहे ना, मग तो मुंबईच्या डीआरटी मध्ये जाऊन तो सेक्युरायझेशन ऍप्लिकेशन फाईल करू शकतो, किंवा त्याला सांगलीला किंवा पुण्याचा असेल तर तो तिथे जाऊन त्याला ते ऍप्लिकेशन फाईल करू शकतो. पण ऍज सच बँकांना तसं फ्लेक्सिबिलिटी नाहीये. जिथे बँक सिच्युएटेड आहे बँकांना त्याच टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन मध्ये, त्या क्षेत्रामध्ये त्यांना त्यांचं ओरिजिनल ऍप्लिकेशन फाईल करायचं आहे. जिथे त्यांची अकाउंट मेंटेन केला जातो त्या बॉरोवर्सच्या लोन अकाउंटचा जो काही असेल तो, जिथे काही ते जे एसओए स्टेटमेंट ऑफ अकाउंट किंवा जे काही ऍप्लिकेशन त्यांनी जे लोन घेताना एक्झिक्यूट केलेले असतात त्याला त्या ब्रांच अनुसारच जावं लागतं बँकांना. पण बॉरोवरसाठी तसं नाहीये. बॉरोवरला ती एक फ्लेक्सिबिलिटी दिली आहे, तुम्ही तुमच्या रेसिडेन्शियल प्रमाणे डीआरटी मध्ये जा किंवा बँकांच्या प्रमाणे तुम्ही डीआरटी मध्ये जा. मग आता इथे कॉज ऑफ ऍक्शन कशी होते, जसं मी काल सांगितलं, कॉज ऑफ ऍक्शन बँकांसाठी 3 वर्षाची आहे. 3 वर्षाच्या आतमध्येच त्यांना त्यांचं ओरिजिनल ऍप्लिकेशन फाईल करायचं आहे. अदरवाईज त्यांना मग MA काढावा लागतो, मिसलेनियस ऍप्लिकेशन. मग ते डिले साठी का डिले झाला तो त्यांना दाखवायचा आहे. कधी कधी मग त्यांचे रिझन्स असतात की लोन पेपर्स मध्ये काहीतरी इश्यू होते किंवा अजून काही कारण असतात. ते प्रत्येक बँकेचे वेगवेगळे कारण असतात. त्यांना ते डिले ऍप्लिकेशन मध्ये मेन्शन करावं लागतं, जेणेकरून मग तो त्यांचा डिले ऍप्लिकेशन अलाउ होतो. त्याच्यानंतर मग त्यांचं ओरिजिनल ऍप्लिकेशन फाईल होतो डीआरटी मध्ये. मग इकडे हे झालं बँकां साईडचं. मग आता बॉरोवर कसे रिलीफ मागतात, बॉरोवरचे कसे कॉज ऑफ ऍक्शन्स असतात. जेव्हा बॉरोवरला कोणतीही नोटीस मिळते, भले ती 13(2) ची नोटीस असो किंवा 13(4) ची नोटीस असो, जेव्हा केव्हा त्याला मिळते त्याला विदिन 45 डेज त्याला ऍक्शन घ्यावी लागते. तेव्हापासून त्याचं कॉज ऑफ ऍक्शन चालू होतं. जर त्यांनी 45 डेज ते जे होऊन गेले त्यालाही मिसलेनियस ऍप्लिकेशन फाईल करावं लागतं फॉर डिले कंडोनेशन. आणि त्यानंतर मग तो त्याचं सेक्युरिटायझेशन ऍप्लिकेशन फाईल करू शकतो. आता डीआरटी मध्ये कोणत्या प्रकारचे प्रकरण चालतात, डीआरटी त्याचा आणि स्कोप त्याचा कुठपर्यंत आहे. आता बँक, एक सेकंड जरा इश्यू होतो नेटचा. आता डीआरटी मध्ये प्रामुख्याने ऍप्लिकेशन्स बँकांचे आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूटचे चालतात. मग डीआरटीचे सर्वात प्रमुख काम म्हणजे बँक आणि मान्यताप्राप्त वित्तीय संस्थांना थकीत कर्ज म्हणजे एनपीए वसुलीसाठी दाखल केलेल्या दाव्यांवरती म्हणजे ओरिजिनल ऍप्लिकेशन वरती सुनाई होते आपल्या डीआरटी मध्ये. ह्या प्रकारचे ऍप्लिकेशन तिथे चालतात जिथे एनपीए झाला एखाद्याचं लोन अकाउंट, तिथून पुढे मग बँक डीआरटी मध्ये येऊ शकते. मग ह्यामध्ये केवळ अशा प्रकारांचा समावेश असतो ज्यांची थकीत कर्जाची रक्कम आहे ती मर्यादापेक्षा जास्त आहेत, म्हणजे 20 लाखापेक्षा जास्त आहेत. आणि ते लोन सेक्युर्ड पण असू शकतं किंवा अनसेक्युर्ड पण असू शकतं. सेक्युर्ड लोन म्हणजे त्यांची प्रॉपर्टीज ह्या सगळ्या गोष्टी येतात आणि अनसेक्युर्ड मध्ये ते फक्त क्रेडिट बेसिस वरती त्यांनी लोन घेतलेलं असते. मग तारण मालमत्तेची अंमलबजावणी म्हणजे एन्फोर्समेंट ऑफ सेक्युरिटी इंटरेस्ट, जेव्हा म्हणजे कर्जदार कर्जाची परतफेड करत नाही, तारण केव्हा आपण ठेवतो आणि त्या तारण ठेवल्यानंतर बँकांचा त्याच्यावरती काय राईट्स असतो, म्हणजे जेव्हा कर्जदार कर्जाची परतफेड करत नाही ना तेव्हा त्यांना तारण म्हणून ठेवलेल्या मालमत्तेतून त्या कर्जाची वसुली करण्याच्या प्रक्रियेवर डीआरटी मध्ये सुनवाई होते. म्हणजे मॉर्गेज प्रॉपर्टीवरती बँक स्वतःचा हक्क दाखवतो आणि मग तीच मॉर्गेज प्रॉपर्टी असते
ती मग सेल आउट करतो एज एन बाय वे ऑफ ऑक्शन, पब्लिक ऑक्शन. यामध्ये थकीत रकमेची जी निश्चित करून वसुली प्राप्त झालेली असते ती प्रिसाइडिंग ऑफिसर जे पीओ असतात ते आरसी काढतात, ज्याला बोलतात आपण रिकव्हरी सर्टिफिकेट. त्याचे शॉर्ट फॉर्म आहेत आरसी. आणि सरफेसीच्या अंतर्गत कोणते मॅटर्स आपण चालवू शकतो? अपीलची सुनवाई होते, म्हणजे मॅटर्स जे सरफेसी ऍक्ट अंडर चालतात. मग त्यामध्ये सेक्शन 17 खाली सेक्युरिटायझेशन ऍप्लिकेशन म्हणजे बॉरोवर आहे तो सेक्शन 17 अंडर सेक्शन 17 तो बँकांच्या विरोधात ही सेक्युरिटायझेशन ऍप्लिकेशन चालवू शकतो. आणि जर त्याला तिथेही रिलीफ नाही मिळाली, तिथे त्याचा एसे डिसमिस झाला, तर तो DRAT मध्ये जाऊ शकतो. जे DRAT मध्ये मग परत तीच विषय येतो, त्याला त्याच्या आउटस्टँडिंग ज्या बँकांनी 13(2) मध्ये आणि पोझेशन नोटीस हे करताना जे काय त्याची आउटस्टँडिंग ड्यूज सांगितले आहेत ते तिथे बॉरोवरला परत DRAT मध्ये त्याला 25% किंवा म्हणजे अगोदर 50% जर त्यामध्ये ताकद नसेल तर मग परत तो 25% त्याला ती भरणे गरजेचीच आहे त्याच्या क्लेम अमाऊंट अनुसार. आणि तिथे मग सपोज आता ओए ओरिजिनल ऍप्लिकेशन बँकांनी फाईल केला, मग तिथे बॉरोवरला चान्स असतो तो तिथेही रिप्लाय फाईल करू शकतो. कधी कधी ओरिजिनल ऍप्लिकेशन बँक फाईल करते आणि अदर साइडला नोटीस देऊन अदर साइडला समन्स बजावून पण अदर साइड येत नाही, प्रेझेंट होत नाही किंवा त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह प्रेझेंट होत नाही. मग काय होतं, मग हा मॅटर आहे एक्सपार्टे होऊन जातो, एकतर्फी होऊन जातो आणि मग बँकांना ती रिलीफ मिळते. पण सपोज जर बँकांनी अदर साइडला नोटीस पाठवली, समन्स बजावले आणि अदर साइड आले, प्रेझेंट झाले किंवा त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह प्रेझेंट झाले, मग ते त्यांचा स्वतःचा डिफेन्स घेतात की हे जी क्लेम अमाऊंट बँकांनी जी ठेवली आहे ती कशी बेकायदेशीर आहे आणि त्यांनी किती गोष्टी ह्याच्यामध्ये इलिगली वाढवल्या आहेत. म्हणजे त्याचा जो काही रिप्लाय असेल बॉरोवर्सचा, बरोबर येऊन तो ऍडिशन फाईल करतो, त्यामध्ये तो त्याचा रिप्लाय फाईल करतो. तो 15 दिवसाचा टाइम दिलेला असतंय, जो पासून त्याला जी नोटीस मिळाली आहे, समन्सची नोटीस मिळाली असेल त्या नेक्स्ट डेट पर्यंत त्याला ती एक कालावधी मिळालेला असतो की बाबा तू तुझं येऊन म्हणणं मांड कोर्टापुढे की काय आहे तुझं म्हणणं, जेणेकरून कसं तुलाही एक आम्ही चान्स दिल्यासारखं आहे. मग त्यानंतर DRTची कडून आपल्याला रिकव्हरी, जे अगोदर मी जसं सांगितलं तसं रिकव्हरी सर्टिफिकेट मिळते. मग नंतर ती एक्झिक्युशनसाठी ती पुढे जाते, ती जाते RO कडे, रिकव्हरी ऑफिसरकडे. आता DRT मध्ये कोणकोणते मॅटर्स एंटरटेन केले जात नाहीत DRT मध्ये किंवा DRAT मध्ये? साहजिकच आहे, DRT मध्ये जे मॅटर्स एंटरटेन केले जाणार नाहीत ते पुढे जाणारच नाही, म्हणजे DRAT अपिलेट बेंच कडे जाण्याचा प्रश्नच येत नाही. इकडे कोणकोणते जात नाही? प्रायव्हेट डिस्प्यूट. आता खासगी वाद असतात की मित्रतामध्ये, फ्रेंडशिपमध्ये एकाने कोणाला पैसे दिले आणि त्यांनी परत फेड केली नाही, हे प्रायव्हेट डिस्प्यूट्स असतात, ते जात नाहीत आपल्या DRT मध्ये, कारण की तिथे ते त्यांचा तो स्कोपच नाही, तिथे त्यांना ते ज्युरिस्डिक्शन दिलंच नाहीये त्या बँकांना. दुसरं येतं मर्यादेपेक्षा कमी रक्कम. जसं मी अगोदर सांगितलं 20 लाखापेक्षा कमी रक्कम असेल तर तेही जात नाही, तेही एंटरटेन होत नाही. त्यासाठी तुम्हाला वेगळे कोर्ट बनवून दिले आहेत, मग तुम्हाला ते डिस्ट्रिक्ट कोर्टात जायचंय, ते आहे. नंतर फौजदारी आणि फसवणूक, क्रिमिनल लायबिलिटी, म्हणजे इथे फ्रॉड, अंडर चेक बाउन्सिंग किंवा कन्झ्युमर डिस्प्यूट्स जे काय असतील ते तुमचे DRT मध्ये जात नाहीत, ते जातात क्रिमिनल कोर्टात बाहेर जातात किंवा डिस्ट्रिक्ट कोर्टात जातात किंवा कन्झ्युमर कोर्ट जे अलॉट करून दिलं आहे त्या कोर्टामध्ये जातात. आणि दुसरा अजून एक आहे की कॉन्ट्रॅक्च्युअल डिस्प्युटेड, प्युअर कॉन्ट्रॅक्च्युअल डिस्प्यूट. आता हे कॉन्ट्रॅक्च्युअल डिस्प्यूट तुमचे आपापसात मध्ये पाहिजे, कंत्राटी आपापसामध्ये पाहिजे. इथे सपोज इथे बँकांचा जर काय हस्तक्षेप आला तर ते पुढे जाणार, त्याशिवाय कॉन्ट्रॅक्च्युअल डिस्प्यूट जे काय असेल तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मधले
त्यासाठी पण वेगळा कोर्ट आहे, तुमचे ते डिस्प्यूट सगळे तिकडे जातात, ते डीआरटी अंडर येत नाही. डीआरटी मध्ये प्युअरली म्हणजे फक्त बँकांचे डिस्प्यूट जातात. जर कोणी काही बँकांकडून लोन घेतला आहे, फायनान्शियल इन्स्टिट्यूट असू दे, नॉन बँकिंग इन्स्टिट्यूट असू दे, एनबीएफसी, त्या सगळ्या मॅटर्स आपले डीआरटी मध्ये येतात. त्याच्या व्यतिरिक्त दुसरे मॅटर्स येत नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डीआरटी मध्ये फक्त प्रोसिजरल एक्सपेक्ट बघितला जातो डीआरटी मध्ये. तिथे तुम्ही काही तुमचं मॉर्गेज तुमचं कसं व्हॅलिड आहे किंवा तुमचं मॉर्गेज कसं इनव्हॅलिड आहे हे तुम्ही तिथे त्याच्याबद्दल रिलीफ मागू शकत नाही. ती रिलीफ तुम्ही मागू शकता तुमच्या डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये, सिव्हिल कोर्टामध्ये. एकदा काय होतं की कोण कोण सेक्युरिटायझेशन ऍप्लिकेशन फाईल करतं आणि म्हणतं हे म्हणजे थर्ड पार्टी सेक्युरिटायझेशन ऍप्लिकेशन फाईल करतं आणि म्हणतं हे मॉर्गेज जी प्रॉपर्टी केलेली आहे ती मॉर्गेज प्रॉपर्टी इनव्हॅलिड आहे, इनव्हॅलिड मॉर्गेज केलेला आहे. पण हे इनव्हॅलिड किंवा व्हॅलिड ठरवण्याचा अधिकारच डीआरटीला नाहीये. डीआरटी फक्त आणि फक्त एकच गोष्ट बघते की तुम्ही लोन कधी घेतलं आहे, कधीपर्यंत रिपे करायचं होतं, तुम्ही कधीपर्यंत रिपे केलेलं नाहीये किंवा अजून काही गोष्टी आहेत. फक्त प्रोसिजरल गोष्टी डीआरटी बघते. त्याच्या व्यतिरिक्त डीआरटी बाकी काही तुमचे चॅलेंजिंग गोष्ट असेल ती बघत नाही. म्हणून हा खूप लोकांचा हा गैरसमज आहे. ते मॉर्गेज पण चॅलेंज करायला जातात डीआरटी पुढे, डिक्लरेटरी ऑर्डर घ्यायला जातात डीआरटी पुढे आणि मग नंतर बोलतात की आमच्या विरोधात ऍडव्हर्स ऑर्डर पास झाली आहे. अरे बाबा, पण तुम्हाला तिथे तो डीआरटीचा स्कोपच नाहीये तुम्हाला ती रिलीफ द्यायचा. आता एखादा डॉक्टर डायबेटिक डॉक्टरच नाहीये आणि आपण त्याकडे डायबेटीच्या गोळ्या घ्यायला जातो, तो बोलतो की माझा तो अभ्यासक्रमच नाहीये, तर तुम्हाला ती रिलीफ तिथे मिळणारच नाही. सेम त्या इकडेच आहे की तुम्हाला ही रिलीफ डिक्लेरेटरी सूट वगैरे फाईल करायची रिलीफ त्यासाठी दुसरा कोर्ट बनलेला आहे, सिव्हिल कोर्ट बनलेला आहे, डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे, तुम्ही तिथे फाईल करू शकता. पण डीआरटी प्युअरली बेसिस फॉर फायनान्शियल इन्स्टिट्यूट साठी हे फाईल एस्टॅब्लिश झालेलं आहे. आता आपण हे जर एक ओव्हरसाइड बघूया, सरफेसी मध्ये कोणाला आणि कसे पॉवर्स आहेत आणि डीआरटी मध्ये कसे रेमेडीज आहेत. आता सरफेसी अंडर मध्ये कसं येतं, हे इकडे क्रेडिटर्सला पॉवर आहे. क्रेडिटर्स म्हणजे कोण? क्रेडिटर्स म्हणजे बँक जी आपल्याला क्रेडिट देते, जी आपल्याला पैसे लेंड करते, जी बँक आपल्याला आपल्या गरजेसाठी पैसे देते. आपण जिथे ऍप्लिकेशन देतो की आम्हाला अमुक अमुक कर्जाची एक गरज आहे, मग त्याला आपण एज अन क्रेडिटर बोलतो. मग इथे हे कसं, त्यांना कशी पॉवर दिली आहे, त्यांना सेक्शन 19 अंडर पॉवर दिली आहे क्रेडिटरला म्हणजे बँकांना सरफेसीच्या अंडर, की बाबा तुमच्याकडे एक पॉवर आहे की सपोज कोणी लोन तुमचं दिलं नाही तर त्यांच्यावरती तुम्ही एकदम जलद गतीने डिरेक्टली तुम्ही ओरिजिनल ऍप्लिकेशन कोर्टापुढे फाईल नाही करू शकत. मग एक स्टेप बाय स्टेप आहे. त्यांना जसं अगोदर मी सांगितलं की बाबा 13(2) अंडर तुम्हाला रिप्लाय डिमांड नोटीस त्यांना द्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये एक 60 डेजचा टाइम द्यायचा आहे, जेणेकरून ते त्यांचे काय ऑब्जेक्शन्स असतील, त्यांचे काय रिप्रेझेंटेशन कोणाला त्यांचं द्यायचं असेल ते बँकांपुढे येतात, ते देतात आणि त्यानुसार मग बँक पुढे प्रोसीड करते. जर सपोज 13(2) ही इग्नोर केली त्यांनी, मग तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे ते 13(4) पाठवतात. आणि जर सपोज 13(4) ही माणसांनी इग्नोर केल्यानंतर मग जेव्हा त्या पोझिशन घेतो कोणतंही बँक त्या प्रॉपर्टीचं, मग तेव्हा ते जागे होतात. मग डीआरटी मध्ये बहुतांश असे मॅटर्स येतात की पोझिशन बँकांनी घेतल्यानंतर त्यांनी बरोबरनी सेक्युरिटायझेशन ऍप्लिकेशन फाईल केलेलं आहे. पण डीआरटी मध्ये जर तुम्हाला सर्व्हाइव्ह करायचं आहे, बॉरोवरला जर डीआरटी मध्ये सर्व्हाइव्ह करायचं आहे, तर तुमची जेव्हा प्रॉपर्टी पोझिशन व्हायच्या अगोदर जर तुम्ही डीआरटी मध्ये आलात तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात एंटरटेन केलं जातं. एकदा जर तुमची प्रॉपर्टी ऑप्शन मध्ये गेली आहे, सेल आउट झाली आहे, बँकांनी पोझिशन घेतली आहे, तेव्हा डीआरटी पुढे बॉरोवर्स साठी काही अर्जन्सी राहत नाही. तेव्हा तुम्हाला
बऱ्यापैकी रिलीफ मिळत नाही. बॉरोवर्सला तेव्हा काहीच रिलीफ मिळत नाही. आणि तेव्हा मग बरोबर मग परत बोलतो की ऍडव्हर्स ऑर्डर पास झाली. का? कारण की त्यांनी अगोदर 2 चान्स होते त्याला, ते 2 चान्स त्यांनी इग्नोर केले आहेत. स्लेप्ट ओव्हर हिज राईट. बॉरोवर हे स्लेप्ट ओव्हर हिज राईट. त्याला राईट होता, पण त्यांनी तो राईट त्याची अंमलबजावणी केली नाही. हे झालं एक ओव्हरसाईट. आता बॉरोवर, आता तुम्ही म्हणाल की क्रेडिट, आता मी सॉरी मिक्सअप केलं, मी थोडं सेक्युरिटायझेशन पण ऍप्लिकेशन घेतलं क्रेडिटर्स पॉवर्स मध्ये. तर ही बँकांना ती एक पॉवर आहे. माझं जसं सांगितलं मी तशी बॉरोवरची ती ही रेमेडी आहे की बाबा त्यांनी जलद गतीने पुढे येऊन ते जे काही ऍप्लिकेशन आहे त्याचं जे काही म्हणणं आहे ते मांडायला पाहिजे. मग अजून बॉरोवर्स नंतर अजून थर्ड पार्टीजला पण एक रेमेडी आहे. थर्ड पार्टीची जी कशी असते रेमेडी, की आता बॉरोवरने बँकांकडून लोन घेतलं आणि प्रॉपर्टी जेव्हा त्यांनी जे काही रक्कम आहे ती घेतली आणि ज्या प्रॉपर्टीमध्ये तो राहतोय ती प्रॉपर्टी त्यांनी मॉर्गेज म्हणून, तारण म्हणून ती बँकांकडे ठेवली आणि ते लोन त्याचं चालूच आहे, ईएमआय त्याची चालूच आहेत. पण ह्या माणसाने, या बॉरोवरने काय केलेलं असतं की बँकांना न सांगून ही प्रॉपर्टी तिसऱ्याच व्यक्तीला विकली गेली असते. पण आणि ह्या तिसऱ्या व्यक्तीने पण ह्या प्रॉपर्टीचं काही टायटल सर्च केलेलं नसतं किंवा काहीच नाही. त्यांनी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून ही प्रॉपर्टी तो विकत घेतो आणि जो बॉरोवर आहे तो ऍब्स्कॉन्ड होऊन तो निघून जातो. आणि मग नंतर काय होतं, ह्या माणसाला म्हणजे थर्ड पार्टीला सगळ्या बँकांच्या नोटिसेस वगैरे सगळ्या गोष्टी त्याला ऍड्रेस होतात, कारण की तो त्या ऍड्रेसवरती आता राहतोय. मग आता इथे प्रश्न आला की बाबा ना मी लोन घेतलंय, ना मी तो बँकांचं लोन ड्यू केलेलं आहे, पण तरी पण आता फक्त मी राहतोय म्हणून आता हे राहतं घर जाणं योग्य नाहीये. म्हणून तेव्हा जो थर्ड पार्टी असतो तो पण फाईल करू शकतो सेक्युरिटायझेशन ऍप्लिकेशन. मग त्या सेक्युरिटायझेशन ऍप्लिकेशन मध्ये हे सगळे पॉइंट्स येतात की बाबा कधी कधी बॉरोवर चे हे एग्रीमेंटचे चेन्स पण असतात. म्हणजे आता जो थर्ड पार्टी आहे, आपण बोलायला थर्ड पार्टी बोलतो, पण त्यांनी तो 5वा किंवा 6वा व्यक्ती असतो ज्याने ही प्रॉपर्टी विकत घेतलेली असते, ज्याचा काहीच संबंध नसतो मेन बॉरोवरशी, तरी तो सफर करत असतो. म्हणून तेव्हा तोही जाऊ शकतो डीआरटी मध्ये की बाबा असं असं झालेलं आहे की देर आर चेन ऑफ एग्रीमेंट्स. म्हणजे जो मेन बॉरोवर होता तो पळून गेलाय, त्यांनी एकाला विकली, त्या दुसऱ्या बरोबर नाही त्या तिसऱ्याला विकली, असं करत करत हे चेन ऑफ एग्रीमेंट्स असतात. हेही डीआरटी मध्ये असेही मॅटर्स चालतात, पण हे मॅटर्स खूप वास्ट पद्धतीने चालतात. त्याला थोडं जास्त वेळ लागतो कारण की ह्या सगळ्या खूप क्रिटिकल गोष्टी त्यामध्ये अडकलेल्या असतात. म्हणून बॉरोवर्सला पण रेमेडी पण ऍज अ थर्ड पार्टी, ज्यांनी लोनच घेतलं नाहीये बँकांकडून, तोही एसए फाईल करू शकतो. आता डीआरटी मध्ये पार्टीज, आता जसं मी सांगितलं पार्टीज कोण कोण असणार. जर तुम्ही ओरिजिनल ऍप्लिकेशन फाईल केलं, बँकांनी ओरिजिनल ऍप्लिकेशन फाईल केलं, तर बँक असते ऍज अन ऍप्लिकंट किंवा फायनान्शियल जी काही इन्स्टिट्यूट असते ती असते ऍप्लिकंट. बँक अंडर सेक्शन 19 ओरिजिनल ऍप्लिकेशन फाईल कर, 19(1) अंडर ऑफ द ऍक्ट ती ओरिजिनल ऍप्लिकेशन फाईल करतो. आता त्याच्यामध्ये पार्टीज कशा असतात की फर्स्ट येतो ऍप्लिकंट असतो बँक, त्याच्यानंतर वर्सेस रेस्पॉन्डेंट कोण असतो की जो बॉरोवर आहे, बॉरोवर नंतर अजून कोण को बॉरोवर असेल तोही पार्टीज असतो, बँक त्यांनाही पार्टी करते. आणि जो कोणी गॅरेंटर आहे, गॅरेंटर पण असतो पार्टी. पण जेव्हा जितका बॉरोवर लायबल असतो ज्या काही क्लेम अमाऊंट साठी, तेवढंच लायबल गॅरेंटर ही असतो, कारण की तो त्या ऍप्लिकेशन मध्ये इनबिल्ड झालेला असतो ऑलरेडी फ्रॉम इनिशियल डेज पासून. मग आता हे डिफेंडेंट बाजूलाच दिलं आहे, ते प्रिन्सिपल डेक्टर असतात, जसं गॅरेंटर मी अगोदर सांगितलं. आता हे झालं ओरिजिनल ऍप्लिकेशनचं. मग आता सेक्युरिटायझेशन ऍप्लिकेशन मध्ये कसं होतं की बॉरोवर असतो, बॉरोवर सोबत को बॉरोवर असतो आणि गॅरेंटर असतो.
कधी कधी सेक्युरिटायझेशन ऍप्लिकेशन मध्ये काय होतं की आता 5 मित्रांनी लोन घेतलेला आहे, 5 पैकी एक आहे बॉरोवर, एक आहे को बॉरोवर आणि 3 गॅरेंटर असतात. मग आता हे गॅरेंटर जे आहेत ते जबरदस्ती बॉरोवर आणि को बॉरोवरनी बनवलेलं असते त्यांना गॅरेंटर. त्यांना बनायचं नसतं, असे आहेत हा मॅटर्स. त्यांना बनायचं नसतं. मग तेव्हा बॉरोवर आणि को बॉरोवर सेक्युरिटायझेशन ऍप्लिकेशन मध्ये गॅरेंटर्सला पार्टी नाही करत, कारण की त्याला माहिती आहे अगर हा माणूस आला पार्टी म्हणजे ह्या सेक्युरिटायझेशन ऍप्लिकेशन मध्ये तर माझं सेक्युरिटायझेशन ऍप्लिकेशन पुढे जाऊ शकत नाही. म्हणून तेव्हा काय करतो, कारण की आता लोन ऍप्लिकेशन मध्ये तर ह्या तिघांचं नाव आहे ऍज अन गॅरेंटर, म्हणून तो त्यांना एक्सक्लूड पण करू शकत नाही त्या सेक्युरिटायझेशन ऍप्लिकेशन म्हणून. मग तो तेव्हा काय करतो, जेव्हा डिफेंडंट मध्ये पहिला बँकला ते लोक एज एन रिस्पॉन्डेंट करतात, एज एन रिस्पॉन्डेंट और डिफेंडंट करतात. पण 2, 3 आणि 4 त्यांना फॉर्मल रिस्पॉन्डेंट करतात. फॉर्मल म्हणजे काय, त्यांचा काही संबंध नाही, फक्त पार्टी बनवायची आहे म्हणून मी पार्टी बनवली आहे, पण त्यांचा काही संबंध नाही. पण हे आपल्याला आपल्या प्लीडिंग्स मध्ये पण घ्यावे लागतात की रेस्पॉन्डेंट नंबर 2 रेस्पॉन्डेंट 2, 3 आणि 4 हे एज एन फॉर्मल पार्टीज आहेत. त्यांचा ऍप्लिकंटशी आणि ह्या मॅटरशी सहसा जास्त काही संबंध येत नाहीये, पण हेही करतात. आणि जसं थर्ड पार्टी सांगितलं मी, ते भाडेकरू मालमत्ता जे काय ज्यांच्या नावे जी केली आहे तेही येतात आणि तेही फाईल करतात अंडर सेक्शन 17. आणि बँक ओरिजिनल ऍप्लिकेशन फाईल करते. पुन्हा फायनान्शियल इन्स्टिट्यूट असतात त्याही ओरिजिनल ऍप्लिकेशन फाईल करतात. आणि अजून एक आहे ती आहे ऍसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी. ऍसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी म्हणजे काय असते, आता एक बँक आहे, XYZ बँक आहे, त्या बँकेकडे खूप सारे अकाउंट्स असे आहेत जे NPA झालेले आहेत. पण त्या बँकांकडे इतक्या वर्क ऑलरेडी प्रेशर असतं की त्या NPA कडे जास्त लक्ष देऊ शकत नाहीत. म्हणून NPA लोन अकाउंटकडे जास्त लक्ष देऊ शकत नाही, म्हणून त्या ARC सोबत ते बँक एक असाइनमेंट बनवून जातं की जे काय NPA जी अकाउंट्स आहेत ना ते ऍसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी आहे ते ओव्हरटेक करतात. आणि मग ऍज एन वे ऑफ दॅट बँक सिस्टम ती ARC ऍसेट रिस्ट्रक्शन कंपनी ती काम करते. आता आपल्या मुंबईमध्ये पॅगॅसिस आहेत आणि अजून काही काही कंपनीज आहेत, त्या ARCs आहेत, ऍसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी. त्या बँकांसारख्याच असतात, पण बँकांकडून त्यांनी त्या NPA चे सगळे अकाउंट्स असतात ते त्यांच्याकडे फिरवून घेतलेले असतात आणि ते ओरिजिनल ऍप्लिकेशन फाईल करतात DRT मध्ये. मग जेणेकरून ते बँकांवरती तो NPA अकाउंटचा जास्त करून लोड राहत नाही. मग इथे एक प्रश्न येतो की मग हे कसं कळतं की बाबा ARC कडे अकाउंट आलेलं आहे. जेव्हा ARC ऍसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी जेव्हा ओरिजिनल ऍप्लिकेशन फाईल करते तेव्हा त्या ओरिजिनल ऍप्लिकेशन सोबत त्यांना एक एक्झिबिट एकदम इम्पॉर्टंटली लावावं लागतं, ते आहे त्यांचं असाइनमेंट डीड. आता असाइनमेंट डीड त्यांनी ते प्रिव्हियस बँकांशी पॅरेंट बँकांशी ते केलेलं असतं. ते असाइनमेंट डीड त्यांना ते एक्झिबिट लावावंच लागतं, जेणेकरून कळतं की बाबा ह्या बँकांकडून हे ARCने ऍसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीने हे लोन ओव्हरटेक केलेलं आहे आणि आता जे काही रिकव्हरी प्रोसिडिंग आहे ती ही ARC ऍसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीच करणार आहे. पण मग इथे प्रश्न कधी कधी काय येतो की बाबा बॉरोवर्सला कळवलं नाहीये की बाबा ARCने ऍसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीने हे अकाउंट म्हणजे टेक ओव्हर केलंय. पण असं गरजेचं नाहीये की बाबा प्रत्येक बॉरोवरला बँक सांगत बसणार आहे की तुमचं अकाउंट ARCने रिस्ट्रक्चर केलंय किंवा ते आता पुढे चालवणार आहेत. हे प्रत्येक
बोरोवर्सला सांगायची गरज नाही, कारण की हे प्रत्येक एसए मध्ये, प्रत्येक ओए मध्ये हा प्रश्न येतो की बाबा आम्हाला बँकांनी सांगितलं नाहीये. बँकांकडे 1 किंवा 2 असे एनपीए नसतात, बँकांकडे खूप सारे एनपीए लोन अकाउंट असतात की ते प्रत्येकांना सांगू शकत नाही. हा, पण जेव्हा आपल्याला कॉपी मिळते अदर साइडला, जेव्हा ओरिजिनल ऍप्लिकेशनची कॉपी मिळते, तेव्हा अदर साइडने एकदम म्हणजे बॉरोवरने एकदम केअरफुली बघायचं त्या ऍप्लिकेशनला की एआरसी सोबत, ऍसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी सोबत असाइनमेंट झालेली जी डीड लावली आहे का. जर ती डीड नसेल तर ती डीड आपण कोर्टापुढे मागू शकतो आणि कोर्टाला आपण दाखवू शकतो की बाबा ही डीड झालेलीच नाहीये किंवा ही डीडचे पेपरच त्यांनी लावले नाही. जर झाले असतील तर ती आम्हाला डीड त्यांनी ऍज अन कॉपी आम्हाला ती द्यावी. कारण की हे एक महत्वाचं आहे की ओरिजिनल ऍप्लिकेशन मध्ये जर बँकांनी त्यांचे लोन अकाउंट, एनपीए झालेले अकाउंट ते हस्तांतरित केले असतील तर असाइनमेंट डीड ती गरजेची आहे. आता आपण एक मॉड्यूल 1च जे आता शिकलोय आपण, जे मी तुम्हाला समजावलंय, त्याचा एक समरी म्हणून आपण आता एक परत पुन्हा एकदा घेणार आहोत की डीआरटी स्थापन करण्याचा पर्पज काय. म्हणजे आता हे रिव्हिजन वाईज माझं चाललेलं आहे. डीआरटीचा पर्पज काय आहे आणि त्याची ज्युरिस्डिक्शन कशी आहे, त्यांचा स्कोप काय आहे आणि त्यांची हायरार्की कशी आहे, त्यांची रचना कशी आहे. आता पर्पज जसं मी सांगितला तसं जे थकीत कर्ज आहे फायनान्शियल इन्स्टिट्यूटकडे राहिलेलं बॉरोवर्सचं, त्या कशा पद्धती ते घेऊ शकतात, त्या कशा पद्धतीने ते रिकव्हर करू शकतात. आणि आता अजून एक झालेलं आहे की पेमेंट आणि सेटलमेंट, पेमेंट सेटलमेंट ऍक्ट अंडर पण बँक रिकव्हर करू शकते जे काही थकबाकीत कर्ज आहे ते. डिस्ट्रिक्ट कोर्टात ती बँक पुढे एक्झिक्यूट करते, पण ती जी पेमेंट अँड सेटलमेंट ऍक्ट आहे तो पूर्णपणे जातो क्रिमिनल अंडर जातो. मग हे कसं, डीआरटी सिव्हिल आहे पण तिथे जलद गतीने आपल्याला रिलीफ मिळतं बँकांना, म्हणून सध्या बँक आता ती पेमेंट अँड सेटलमेंट ऍक्ट मध्ये पण ते एक्झिक्यूट करतात, तिथे पण प्रोसिडिंग चालू करतात आणि एकीकडे डीआरटी ती प्रोसिडिंग आहे ती पण चालूच असते. मग जे कोणते लवकर होईल, ज्या कुठून रिलीफ त्यांना लवकर मिळतील ते पुढे प्रोसीड करतात. हे आता एक नवीन एक ट्रेंड चालू झालेला आहे की ते पेमेंट अँड सेटलमेंट ऍक्ट अंडर पण रिकव्हरी पुढे प्रोसीड करतात बँक. नंतर ज्युरिस्डिक्शन. आता ज्युरिस्डिक्शन मध्ये अजून एक आहे की जे पालघर त्या साईडला ज्या प्रॉपर्टीज आहेत किंवा बाहेरच्या साईडला प्रॉपर्टीज आहेत, ज्या पालघरच्या ज्या ज्युरिस्डिक्शन मध्ये प्रॉपर्टीज आहेत, आता तिथे तर आपण त्या प्रॉपर्टी तिथे सिच्युएटेड आहेत त्या आपण डीआरटी मध्ये घेऊ शकत नाही. म्हणून त्यांना सीएमएम कोर्ट किंवा डीएम डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट कोर्ट त्यांना ती पॉवर दिलेली आहे. त्याच्या पॉवर अंडर बँक सेक्शन 14 अंडर तिथे ऍप्लिकेशन फाईल करू शकते. सीएमएम चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट त्यांच्या कोर्टात किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट कोर्टात, तिथून ती ऑर्डर आपण घेऊ शकतो. पण तिथे कसं आहे, तिथे तुमच्या रेस्पॉन्डेंटला म्हणजे बॉरोवर्सला तिथे जास्त व्हॅल्यू नाहीये. तिथे जरी रिप्लाय फाईल केला ह्यांनी बॉरोवर्सनी, पण तो रिप्लाय कितीही व्हॅलिड असला तरी तिथे त्यांना ती एक मुभा नाहीये जशी डीआरटी मध्ये आहे. तिथे त्यांचं ऐकलं जात नाही, कारण की तिथे तो ऐकण्याचा जो रेट आहे तिथे बँकांकडून जास्त रिलीफ मिळाली जाते त्या कोर्टाकडून. आणि सेक्युरिटायझेशन ऍप्लिकेशन, तिथे ते सेक्युरिटायझेशन ऍप्लिकेशन बोलतात सेक्शन अंडर 14. मग तिथे फक्त एकच नोटीस जाते असं असतं का? तिथे अदर साइडला नोटीसच जात नाही की तुमचा मॅटर पुढे ह्या कोर्टामध्ये दाखल केला आहे. तिथे बँक स्वतः जाते, मॅटर फाईल करते. हा, जर कुठून बाहेरून म्हणजे आपण सर्च करताना जर समजलं की बाबा ह्या कोर्टामध्ये मॅटर दाखल झाला आहे, मग ऍज अन आपण रिप्लाय फाईल तिथे करू शकतो. पण जसं आपल्याला डीआरटी मध्ये अदर साइडला समन्स पाठवतात की तुमचं म्हणणं काय आहे ते सांगा येऊन आम्हाला,
तसं CMM कोर्टात आणि डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट कोर्टात अदर साइडला नोटीस जात नाही की तुमच्या अगेन्स्ट इथे मॅटर फाईल केलेला आहे. तिथे बँक स्वतः ऑर्डर घेते आणि ते पुढे एक्झिक्यूट करते. मग एकदा CMM ने ऑर्डर पास केली, एकदा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटने ऑर्डर पास केल्यानंतर मग त्या ऑर्डर सोबत कमिशनरची पण ऑर्डर तिथे एक पास केलेली असते ऑपरेटिव्ह पार्ट मध्ये, की कमिशनर मे बी अपॉइंटेड, आणि जो कोणी त्या कोर्टातला कमिशनर असेल, कोर्ट कमिशनर, तो अपॉइंट झालेला असतो हे त्या मॅटर मध्ये. का? ते पोझिशन घेण्यासाठी त्या प्रॉपर्टीचं, जी मॉर्गेज प्रॉपर्टी, जी तारण प्रॉपर्टी ठेवलेली आहे ती प्रॉपर्टी घेण्यासाठी तो एक कोर्ट कमिशनर तिथे अपॉइंट झालेला असतो. मग आता जर काल मला एक प्रश्न विचारला की तिथे गावखेड्यात हेच नसेल तर, हे पद्धतीच नसतील तर, मग तिथे तहसीलदारला ही ऑर्डर एक्झिक्यूट करावी लागते. तहसीलदार मग पुढे तिथे पुढची जी कारवाई असेल ती कोर्ट कमिशनर सोबत, परत पोलीस प्रोटेक्शन सोबत, तो तिथे ती ऑर्डर एक्झिक्यूट करतो. मग आता तिसरं येतंय स्कोप. DRT मध्ये बँकांचे मूळ वसुली कर्ज, त्याला आपण थ्रू OA ओरिजिनल ऍप्लिकेशन आपण घेऊ शकतो, आणि कर्जदार जे बॉरोवर आहेत ते सरफेसी अंडर ती कारवाई करू शकतात. सरफेसी अंडर ते सेक्शन 17 अंडर ते तिथे आपले राईट्स बजावू शकतात. पण कधी कधी काय होतं की पोझिशन ऑलरेडी गेलेलं असतं, जसं मी अगोदर सांगितलं, पोझिशन ऑलरेडी गेल्यातच जमा आहे, ती प्रॉपर्टी पण ऑप्शन झालेली आहे. मग तरी पण मग इथे प्रश्न येतो, प्रॉपर्टी ऑप्शन झाली आहे, प्रॉपर्टी ऑप्शन झाली आहे म्हणजे तिसऱ्या व्यक्तीने ही प्रॉपर्टी घेतली आहे, मग त्याला आपण पार्टी बनवू शकतो की नाही सेक्युरिटायझेशन ऍप्लिकेशन मध्ये? तर हो, त्यालाही पार्टी बनवू शकतो. त्याला रेस्पॉन्डेंट मध्ये आपण एज अन पार्टी इन्क्लूड करू शकतो. पण त्याला आपण सांगू त्याच्याबद्दल आपण रिलीफ अशी मागू शकतो की बाबा ह्या ऑप्शन परचेसरने जी काही प्रॉपर्टी घेतली आहे, जी काही रक्कम देऊन प्रॉपर्टी घेतली आहे, सपोज आता त्यांनी ती एक ओपन प्लॉट ऑफ लँड असेल, तर आपण बॉरोवर जो आहे तो त्याच्या रिलीफ मध्ये, प्रेयर्स मध्ये तो अशी प्रेयर मागू शकतो की आता एक प्रॉपर्टी तर घेतली आहे ऑप्शन परचेसरनी, पण कोर्टाने त्याला असं डायरेक्ट करावं की ह्या सेक्युरिटायझेशन ऍप्लिकेशनचा जो काही निकाल लागूसपर्यंत त्यांनी त्या प्रॉपर्टीवरती काही हालचाल नाही करायला पाहिजे. म्हणजे त्यांनी ती बिल्डिंग नाही तिथे उभी राहिली पाहिजे, त्यांनी काय बिझनेस नाही चालू केला पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय, तिथे स्टे आणायचा त्या प्रॉपर्टीवरती जोपर्यंत ह्या सेक्युरिटायझेशन ऍप्लिकेशनचा निकाल लागत नाही तोपर्यंत. मग हे अशा पद्धतीने पण एज अन थर्ड पार्टी ज्यांनी घेतली आहे ऑप्शन, त्यालाही आपण सेक्युरिटायझेशन मध्ये ऍप्लिकेशन करू शकतो. पण जसं मी सांगितलं की प्रॉपर्टी पूर्णपणे बँकांकडे जाऊपर्यंत, म्हणजे ऑप्शन होऊपर्यंत, ऑप्शन म्हणजे शेवटची स्टेप असते ती, तोपर्यंत बॉरोवरने थांबू नये. बॉरोवरने 13(2) डिमांड नोटीस आल्यावरच लगेचच पुढची कारवाई त्यांना आपलं रिप्रेझेंटेशन द्यावं, किंवा सपोज जर आटोक्यात लोन म्हणजे पूर्णपणे ड्यू पूर्णपणे संपवून त्याच्या आटोक्यात असतील, तर त्यांनी OTS प्रपोजल, वन टाइम प्रपोजल देऊन हे लोन अकाउंट त्यांनी बंद करावं, जेणेकरून बँक पुढे प्रोसिडच करत नाही. 13(4) साठी पण प्रोसीड करत नाही पोझिशन नोटीससाठी. म्हणजे 13(4) प्रोसीड नाही झाली तर तुमचं ऑप्शन पण होऊ शकत नाही बँकांचं. काही असे आहेत बरोबर ते जे लगेच प्रोसीड करतात, जे थांबत नाहीत, जे लगेच प्रोसीड करतात. आणि अजून एक आहे की कधी कधी काय होतं, मोठं लोन अकाउंट असेल ना, बॉरोवरचे जर मोठं कोटीवधीमध्ये लोन अकाउंट असेल, तर बॉरोवर त्यांच्या जितक्या प्रॉपर्टीज आहेत ना, 2 किंवा असू दे, 3 किंवा असू दे, ती सगळ्या प्रॉपर्टी तो मॉर्गेज करतो. कारण की लोनच इतकं एकदम भलं मोठं घेतलेलं असते की एखादी प्रॉपर्टी मॉर्गेज करून चालत नाही, म्हणून त्याला 2 किंवा 3 प्रॉपर्टी त्याच्या मॉर्गेज असतात. मग काही बँक कसे करतात की जसं सांगितलं मी, 13(2) काढतात, तरी पण तो ऍक्टिव्ह झालेला नसतो माणूस, त्याला काही सिरियसनेस नसतं. 13(4) मध्ये पण काही सिरियस नसतं. पण जेव्हा बँक ती प्रॉपर्टी विकते ना, काही बँकेची ही स्ट्रॅटेजी आहे की ती जी हाय व्हॅल्यू, म्हणजे त्याचं लोन अकाउंट
पेक्षा जी हाय व्हॅल्यू प्रॉपर्टी आहे ना, बँक ती विकून मोकळी होऊन जाते आणि मग एक चान्स मिळत असतो ऍप्लिकंटला की बँकांपुढे परत तो एसए फाईल करायला की प्रॉपर्टी जी व्हॅल्यू आहे आणि माझ्या ज्या लोन अकाउंटची जी व्हॅल्यू आहे त्यापेक्षा जास्त वाली प्रॉपर्टी ती विकली गेली आहे. पण तरी पण ऍज सच रिलीफ मिळत नाही, कारण की ती प्रॉपर्टी ऑलरेडी सोल्ड झालेली असते बँकांकडून. मग ती कोर्टाला तेवढं व्हायब्रंटली कन्व्हिन्स करावं लागतं, तेवढे आपले मुद्देसूद आर्ग्युमेंट्स लागतात की हे पटवून द्यावं लागतं. असं नाही की ते रिलीफ मिळत नाही, तेही रिलीफ मिळते, पण तुमच्या आर्ग्युमेंट्स त्या दाटणीचे पाहिजेत की कोर्टाला ती किती समजेल की बाबा लोन अकाउंट मधले अमाऊंट एवढी होती आणि जी 2 प्रॉपर्टी ठेवलेल्या होत्या, 2 प्रॉपर्टीपेक्षा जी छोट्या रकमेची प्रॉपर्टी जी इक्विव्हॅलंट होती त्या लोन अमाऊंटशी ती विकली असती तरी बरी झाली असती, पण नाही. पण बँकेने जी मोठी प्रॉपर्टी आहे ती विकली गेली. तसं एक झालं होतं माझ्या मॅटरमध्ये, ती विकली गेली आहे. पण तो मॅटर आता अजूनही चालतोय. ती गोव्याची प्रॉपर्टी होती, तो मॅटर अजूनही चालतोय पुढे कोर्टामध्ये. ती ही असं झाल्यामुळे मग आता त्यामध्ये ऑप्शन परचेसर आता इनबिल्ड झालंय. जी प्रॉपर्टी ज्यांनी विकत घेतली आहे आता ते जे रिप्लायज चालू आहेत, त्याचे आमचे काउंटर क्लेम चालू आहेत, त्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. मग हे लक्षात ठेवायचं आहे की बाबा की जेव्हा तुमची प्रॉपर्टी एकदा विकून हे होते मग तेव्हा ऍज सच डीआरटी मध्ये प्रिसाइडिंग ऑफिसर पुढे आपली एवढी अर्जन्सी राहत नाही. जेव्हा पण ती प्रॉपर्टी पोझिशनच्या अगोदर जी अर्जन्सी असते ती पोझिशन झाल्यानंतर एवढी अर्जन्सी राहत नाही. मग आता पुढची गोष्ट येते ती रचना, म्हणजे हायरकी कशी असते डीआरटीच्या आदेशांची. आता डीआरएटी मध्ये जाऊन आपण डीआरएटी मध्ये जात नाही, आपल्याला अगोदर डीआरटी मध्येच जावं लागतं, कारण की ही एक स्टेप आहे. डीआरटी मध्ये तुमची जी क्लेम अमाऊंट आहे ती डिसाइडेड असते, पण तसं डीआरएटी मध्ये नसतं. आता डीआरएटी मध्ये अपील एक असतो आणि एक एमए असतो, मिसलेनियस अपील असतो. आता मिसलेनियस अपील केव्हा करतो आपण आणि अपील केव्हा करतो आपण? मिसलेनियस अपील आपण जेव्हा आपल्याला लिमिटेड रिलीफ पाहिजे असते एखाद्या ऑर्डरशी, म्हणजे आता सपोज डीआरटी मध्ये ऑर्डर अशी पास झाली की बाबा की ह्यांना पोझिशन त्यांच्या हातून जायला नको, म्हणजे लिमिटेड पार्ट आपला तिकडे एक्झिक्यूट झालेला आहे डीआरटी मध्ये. मग आता तोच एक पार्ट आपल्याला 4 प्रेयर पैकी 3 प्रेयर आपल्या बाजूने आहेत डीआरटी मध्ये, पण एकच प्रेयर आपल्या बाजूने नाहीये. म्हणून त्या एक प्रेयर साठी आपण डीआरएटी मध्ये म्हणजे अपिलेट ट्रिब्युनल मध्ये आपण मिसलेनियस ऍप्लिकेशन फाईल करतो. त्या मिसलेनियस ऍप्लिकेशनची क्लेम अमाऊंट एवढी म्हणजे एज सच क्लेम अमाऊंट एवढी तिथे कोर्ट फी लागत नाही, किंवा 50% किंवा 25% ही कोर्ट फी लागत नाही. तिथे फक्त 250 रुपये ही कोर्ट फी लागते. मिसलेनियस ऍप्लिकेशन जर फाईल करायचं असेल, मिसलेनियस अपील जर फाईल करायचं असेल तर तिथे फक्त 250 रुपये कोर्ट फी लागते. जर तुम्हाला पूर्णच ऑर्डर ती अपील करायची आहे, डीआरटी डेट रिकव्हरी ट्रिब्युनलची पूर्णपणे ऑर्डर तुम्हाला अपील करायची आहे, तर तुम्हाला प्रॉपर अपील फाईल करावं लागतं डीआरएटी मध्ये, अपिलेट ट्रिब्युनल मध्ये. मग तिथे तुम्हाला 50% भरावे लागतात रक्कम, किंवा जर तुमची फायनान्शियल काहीतरी स्टक असतील तर मग तुम्हाला ते प्रिसाइडिंग ऑफिसरला ते कन्व्हिन्स करावे लागतात आणि तर त्या 50%ची ती 25% होऊन जाते, पण 25% पेक्षा खाली होऊन जात नाही. त्यामध्ये पण जर डीआरएटी मध्ये पण रिलीफ नाही मिळाली तर तुम्हाला हायकोर्टकडे रिलीफ मागायला तुम्ही जाऊ शकता. हायकोर्टकडे जे काय असाइनमेंट्स असतात की त्यानुसार आपण तिकडे रिलीफ मागू शकतो. मग आता डिरेक्टली आपण हायकोर्टात पण नाही जाऊ शकत. डीआरटीची ऑर्डर घेऊन आपण डिरेक्टली हायकोर्टात नाही जाऊ शकत, कारण की ती एक सिस्टम एक स्टँडर्ड फॉर्म झालेला असतो की बाबा
डीआरटी नंतर डीआरएटी आणि डीआरएटी नंतरच हायकोर्ट आहे. मग हायकोर्ट जी काही रिलीफ देईल ती देईल. मग आता कधी कधी काय होतं की आता मध्यंतरी इकडचे मुंबईचे जे डीआरटी वेकंट होते, मग डिरेक्टली बॉरोवर जात होते हायकोर्टामध्ये, पण ते हायकोर्टात जाऊन पण ते रिटर्न येत होते. काय रिटर्न येत होते, तिथे अशी ऑर्डर पास होत होती की जरी इकडचं जरी डीआरटी वेकंट आहे, इकडचं जरी प्रिसाइडिंग ऑफिसर अजून कोणी अपॉइंट झालेला नाहीये, पण तुमच्याकडे इन्चार्ज प्रिसाइडिंग ऑफिसर आहे, तुम्ही त्यांच्याकडे जावा, तुम्हाला हायकोर्टाकडून काही रिलीफ मिळणार नाही. असं बहुतेक मॅटर्स मध्ये झालेलं आहे. म्हणून डिरेक्टली हायकोर्टाकडे जाणं पण योग्य नाही. उगाच ती क्लायंटची कोर्ट फी जाते हायकोर्टात गेल्यानंतर, उगाच ते एक आपली एक्सरसाइज होते, जी एक्सरसाइजला काहीच व्हॅल्यू नसते, कारण की ती ऑर्डर आपल्या काहीच कामाची नसते. म्हणून आपल्याला पुन्हा ते डीआरटी मध्येच ऍप्लिकेशन फाईल करायचं आहे, इकडे जाऊन सगळ्या गोष्टी आपल्याला संपवायच्या आहेत, त्या ह्या पद्धतीने असतात. म्हणून अगोदर एक स्टँडर्ड फॉर्मनेच गेलेलं ते बरं असतं, की अगोदर डीआरटी, डीआरएटी आणि नंतर मग हायकोर्ट. पण मोस्टली आपलं डीआरएटी मध्ये रिलीफ मिळतेच, आणि त्यानंतर जी काय रिलीफ नाही मिळाल्यानंतरच माणूस हायकोर्टात जातो, त्याशिवाय तो माणूस हायकोर्टात जात नाही. तर हे असं एकंदरीत आजचं आपलं सेशन होतं. आपण आपल्या सेशन मध्ये आज आपण एक इंट्रोडक्टरी पार्ट बघितला डीआरटीचा आणि डीआरएटीचा. त्यानंतर त्याची एस्टॅब्लिशमेंट कशी झाली, कसं ते एक बँकांना ओव्हरबर्डन होत होतं सगळं डिस्ट्रिक्ट कोर्टात जाऊन लढा देण्यासाठी, म्हणून नरसिम्हा कमिटी एक प्रेझेंट झाली, एस्टॅब्लिश झाली त्याच्या अंडर, की फक्त आता बँकांसाठी एक वेगळं कोर्ट असणार, ते वेगळं कोर्ट चालणार, म्हणून आपली डीआरटी डीआरएटी एक एस्टॅब्लिश झाली. आणि आपल्या ऑल ओव्हर इंडियामध्ये 39 डीआरटी आहेत आणि 5 अपिलेट ट्रिब्युनल आहेत. ते आहेत मुंबई, दिल्ली, कलकत्ता, चेन्नई आणि अलाहाबादला. ह्या 5 डीआरएटी आहेत आणि 39 डीआरटी आहेत. रिकव्हरी ट्रिब्युनल्स आपले 39 ऑल ओव्हर इंडियामध्ये. मग आता मोस्टली मुंबईला कसं होतं, मुंबईचे जर प्रिसाइडिंग ऑफिसर नसतील, म्हणजे डीआरटी म्हणजे प्रिसाइडिंग ऑफिसर आणि डीआरएटी अपिलेट बेंच म्हणजे चेअरपर्सन. मग सपोज डीआरटी मध्ये आता कोणी प्रिसाइडिंग ऑफिसर नसतील, तर मग ते इन्चार्ज येतो कुठे, कधी कधी येतो चेन्नईला येतो, कधी कधी अलाहाबादला येतो. असं ते इन्चार्जकडे ते मग एक्झिक्यूट न तिथे थ्रू व्हीसी जातात. कोणाला तिकडे जाण्याची अत्यंत गरज आहे तर मग कोण तिथे जाऊन अपिअर होऊन जातं. हे सगळं आहे. परत आपण बघितलं डीआरटी आणि डीआरएटी मधले जे फरक आहेत ते बघितले, ते कसे आहेत. परत प्रिसाइडिंग ऑफिसर काय असतं, रजिस्ट्रार जसं मी काल सांगितलं, रजिस्ट्रारांचं एकच पर्पज आहे, ज्या इनिशियल गोष्टी आहेत, समन्स बजावणे, हे म्हणजे रिप्लाय देणे, सीओडी फाईल करणे, ह्या सगळ्या ज्या टेक्निकल गोष्टी आहेत, म्हणजे जिथे आपल्याला फक्त फायलिंग करायचं आहे, हिअरिंग नाही. रजिस्ट्रार पुढे फक्त फायलिंग होतात, गोष्टी ऑन रेकॉर्ड घेतल्या जातात, ह्या सगळ्या गोष्टी रजिस्ट्रारकडे होतात. त्यांचे आपण अपॉइंटमेंट बघितले, रिकव्हरी ऑफिसरचे अपॉइंटमेंट बघितले. आता रजिस्ट्रारला कसे अपॉइंट करतात, बँकांचा जो कोणी रिकव्हरी ऑफिसर, जो कोणी डीएम असतो, तो सेंट्रल गव्हर्नमेंट त्याला अपॉइंट करतात ऍज अँड डीआरटी मध्ये जाऊन त्यांनी रजिस्ट्रारांची ही भूमिका निभवावी. म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंट कोणत्याही बँकांमधल्या एका डीएम ला किंवा जीएम ला अपॉइंट करतात. आणि रिकव्हरी ऑफिसर तो बँकांचा जो रिकव्हरी ऑफिसर असतो त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटने पॉवर दिलेली असते की तू डीआरटी मध्ये जाऊन ही पोझिशन तू हाताळणार आहेस आणि तिथे तू एज अन रिकव्हरी ऑफिसर म्हणून तू काम करणार आहेस. जे काही टेन्युअर त्यांचं फिक्स असेल ते आपण एक बघितलं. ऑफिस टेन्युअर बघितलं, 5 वर्ष असतं. कोणाकोणाचं काय अर्जन्सी असेल मग ते ट्रान्सफर घेतात किंवा ती सीट वेकेंट करून जातात आणि मग दुसरे कोणतरी अपॉइंट करायला 1-2 महिन्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट अपॉइंट करते. मग नंतर आपण पिक्युनरी ज्युरिस्डिक्शन बघितलं की 20 लाखांपेक्षा खाली असेल तर आपण ते एंटरटेन केले जात नाही, ते डिरेक्टली जातात डिस्ट्रिक्ट कोर्टात. आणि 20 लाखाच्या वर असेल तरच ते येतात इकडे डीआरटी मध्ये. नंतर टेरिटोरियल बघितलं. टेरिटोरियल म्हणजे ज्या कार्यक्षेत्र म्हणजे क्षेत्र आहे, अधिकार क्षेत्र आहे, त्याच्या अंडर त्याच्या आसपास असेल तरच डीआरटी 1 मध्ये जातं, तरच डीआरटी 2 मध्ये आणि किंवा डीआरटी 3 मध्ये. जे काही डीआरटी मधले जे ज्युरिस्डिक्शन असेल, जिथलं कुठलं डीआरटी असेल त्याच्या अनुसार ते जातं.
मग नंतर आपण स्कोप बघितला, काय स्कोप आहे डीआरटीचा. बँकांसाठीच काय स्कोप आहे ओरिजिनल ऍप्लिकेशन ओए मध्ये, आणि सेक्युरिटायझेशन मध्ये बॉरोवरसाठी काय स्कोप आहे तो बघितला आपण एसए मध्ये. आणि ह्या दोघांमध्ये पण ओरिजिनल ऍप्लिकेशन मध्ये पण आणि सेक्युरिटायझेशन ऍप्लिकेशन मध्ये पण त्यांच्या ऍप्लिकेशन मध्ये 11 पॉइंट्स असतातच. दोन्ही ऍप्लिकेशन मध्ये 11 पॉइंट्स असतात. ह्या 11 पॉइंट मध्येच तुम्हाला तुमचं ऍप्लिकेशन वाइंड अप करायचं आहे. 11च्या वरती 12वा पॉइंट तुमचं नाही यायला पाहिजे. मग हे मान्य केलं जात नाही डीआरटी मध्ये. हा एक स्टँडर्ड फॉर्म आहे. मग आपण बघितलं मॅटर्स कोणकोणते डीआरटी मध्ये एंटरटेन केले जातात आणि कोणकोणते नाही एंटरटेन केले जातात ते आपण डीआरटी मध्ये बघितलं. मग नंतर आपण सरफेसी अंडर बँकांना काय पॉवर दिली आहे आणि डीआरटी मध्ये फॉर बॉरोवर अँड फॉर थर्ड पार्टी काय पॉवर दिली आहे ते आपण बघितलं. आपण अजून बघितलं पार्टीज कोण कशा इनबिल्ड होऊ शकतात, कोण कशा पार्टीजला ह्याच्यामध्ये ऍप्लिकेशन मध्ये कसं इनबिल्ड करू शकतो आपण ते बघितलं. मग ही एक ओव्हरऑल समरी आहे डीआरटी मध्ये मॉड्यूल 1 ची, की कसं काय आहे ते. बाकी काय प्रश्न असतील कोणाला तर त्यांनी विचारावे. मॅडम डीआरटी 11 पॉईंट नंतर तुम्ही काय बोलले 11 पॉईंट्स वाइंड अप होतील, वाइंड अप नाही झाले तर काय होईल? नाही झालं तर मग ते ऑब्जेक्शन मध्ये येणार ना, तुमचं मॅटरच ऑब्जेक्शन मध्ये येणार. कारण की एक स्टँडर्ड फॉर्मॅट दिलेला आहे डीआरटीने की 11 पॉइंट मध्येच तुमचं ऍप्लिकेशन पूर्ण ड्राफ्ट झालं पाहिजे. 11 पॉईंटच्या वरती तुमचं ऍप्लिकेशन ड्राफ्ट नाही झालं पाहिजे. आणि 11 पॉईंट मध्ये हमखास होतच तुमचं ऍप्लिकेशन ड्राफ्ट, त्याच्यावरती जातच नाही. ओके तुमचे मॅम, जे थँक्यू. मूळ फॅक्ट्स असतात ते 5th पॉइंट मध्ये येतात. 5th पॉइंट मध्ये तुम्हाला जितके जितके पॅरेग्राफ टाकायचे ते 5th पॉइंट मध्ये तुम्ही टाकू शकता. ओके मॅम, थँक्यू. येस. डीआयटी मध्ये फायलिंग करताना जसं डीआयटी मध्ये 25% भरायला लागतं तसं डीआयटी मध्ये भरावं लागतं का 25%? डीआरटी मध्ये 25% नाही भरावे लागत. डीआरटी मध्ये क्लेम अमाऊंटला जितकी कोर्ट फी बसते, कोर्ट फी मॉड्यूल असतो डीआरटीचा, तर तुमची कोर्ट फी जितकी बसते तेवढीच भरावी लागते तुम्हाला. म्हणजे लोन सपोर्ट. अजून एक विचारायचं होतं की सरफेसीची ऑर्डर झाली सेक्शन 14 नुसार, तर ते एका दिवसात स्टे भेटतो का? जर एका दिवसात स्टे जर हवा असेल तर तुम्हाला तुमच्या क्लेम अमाऊंट आहे, मी डीआरटी मध्ये सांगते, जर तुम्हाला एका दिवसामध्ये स्टे ऑर्डर हवी आहे तर तुमची जी क्लेम अमाऊंट आहे त्या क्लेम अमाऊंटचे तुम्हाला ऍटलिस्ट 20 ते 25% तुम्हाला तुमचा बोनाफाईड प्रिसाइडिंग ऑफिसरला डीआरटी पुढे दाखवावं लागतं. तिथे घेऊन जावं लागतं. तुमचा चेक असो किंवा डीडी असो, तो काही एक बोनाफाईड आपल्याकडून दाखवावा लागतं तरच तो स्टे मिळू शकतो, अन्यथा स्टे नाही मिळत. मग बँक पुढे प्रोसीड करते पोझिशनसाठी. ओके. अजून एक विचारायचं होतं, डीआरटी मध्ये बँकेने ओए दाखल केलाय आणि त्याच्यामध्ये मिस्टेक असेल, जर समजा ऑथराइज ऑफिसरचं नाव जे आहे ते बॉरोवरचं नाव टाकलं गेलं आणि डिमांड नोटीस जे आहेत त्यांचे जे डेट आहे ते चुकीचे मेन्शन केले ऍप्लिकेशन मध्ये, तर मग त्याची काय पुढची स्टेप आहे? तिथे कसं होणार की बॉरोवर ऑब्जेक्शन घेणारच, त्यासोबत बँकांना एक ऍप्लिकेशन काढतं बँक अमेंडमेंटसाठी. मग अमेंड करतो, ते जे काय मिस्टेक झाली आहे ती अमेंड करते बँक. टायपिंग मिस्टेक झालेली जी काही असू पण त्याला अमेंडमेंट ऍप्लिकेशन काढावं लागतं. ओके. मॅडम अजून एक क्वेश्चन आहे. हॅलो, आवाज येत नाही. हां मॅडम, मिलिंद बोलतोय. याची लिमिट किती असेल याची टीआरटीची?
जसं मिनिमम 20 लाखाची अमाऊंट आहे, लिमिट आहे, तसं मॅक्झिमम लिमिट किती असणार? मॅक्झिमम ती कितीही असू शकते. ती नाही, फक्त तुम्हाला डीआरटी मध्ये जाण्यासाठी 20 पर्यंत आहे. ती मग तुमची कितीही असेल. ओके मॅडम, थँक्यू. कोटीच्या पण पुढे जाते ती. ओके मॅडम, थँक्यू. चालेल, मग आजचं सेशन आपण इथेच थांबवूया. पुढच्या सॅटर्डेला भेटूया मग. थँक्यू. मॅडम, हॅलो बोला. मॅडम, हे 11 पॉईंट जे तुम्ही सांगितले त्याच्याबद्दल काय सांगता येईल का तुम्हाला डिटेल? 11 पॉईंट म्हणजे कसं असतं की पहिल्या पॉइंट मध्ये तुमचं पार्टीचे सगळे डिटेल्स असतात, म्हणजे ऍप्लिकेंट पार्टीचे सगळे डिटेल्स असतात. पॉइंट 2 मध्ये पार्टी डिफेंडेंट ते सगळे डिटेल्स असतात. त्याच्यानंतर लिमिटेशनचा एक असतो पॅरा, तो असतो. त्याच्यानंतर असतो ज्युरिस्डिक्शनचा पॅरा असतो, त्यामध्ये तुम्हाला सगळ्या ते ज्युरिस्डिक्शन क्लॉज जे आहेत ते लिहायचे असतात. त्यानंतर असतो फॅक्ट्स ऑफ द मॅटर, तो एक दुसरा पॉइंट असतो. फॅक्ट्स मध्ये मग तुम्ही ते जशी प्लेन ड्राफ्ट करता तसं तुम्ही त्या फॅक्ट्स मध्ये तुम्ही ते ड्राफ्ट करू शकता. त्याच्यानंतर असतो इंट्रीम रिलीफचा एक पॅरा असतो, तो एक असतो. त्यानंतर असतो फायनल रिलीफचा, जे तुम्हाला रिलीफ सॉर्ट केली, तुम्ही फायनल रिलीफ जी सॉर्ट केली आहे ती एक असते. त्यानंतर तुमचे मध्ये स्टँडर्ड फॉर्मॅट्स असतात की तुम्ही कोर्ट फी किती भरली आहे, तुमचे कोर्ट फीचे डिटेल्स काय आहे, तुम्ही लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स काय लावलेत, असे करून हे 11 पॉइंट्स असतात. आणि या 11 पॉइंट मध्ये तुमचं ऍप्लिकेशन होऊन जातं. म्हणजे एक फॉर्मॅट ड्राफ्ट दिलेला आहे डीआरटीने. हे त्यांच्या वेबसाईटवर वगैरे असतं कसं मॅडम? वेबसाईटवर नाही, त्या ऍक्ट मध्ये आहे. हे ड्राफ्ट तुम्ही प्रोव्हाइड करणार का मॅडम आम्हाला का नाही? मयूर सरांशी बोलायला लागेल, मयूर सर करतील नेक्स्ट सेशन मध्ये. बरं ठीक आहे. हे जे आणि तुम्ही फायनली 50% अनामत रक्कमची बोलता ना, हे एक प्रकारे मग ओटीएसच होतो का पूर्ण? हे मी तुम्हाला DRAT मध्ये विचारताय का तुम्ही? हो, DRAT मध्येच का? हे जो फायनल पॉईंट होता आपण हिराचीमध्ये शिकत होतो ना, याच्यामध्ये हा. तुम्ही सांगत होते का मॅक्झिमम फायनल 25% पर्यंत ते आपल्याला सूट देऊ शकतात. तर मग हे ओटीएसच होतं का? कारण की जर नाही. म्हणजे ज्यांनी अकाउंट रिपे केलं नाही त्याच्याकडे पैसेच नाही, तर तो एवढी रक्कम कशी भरणार? मग तेच होतं ना की ते फॉर्मॅट केलेलं आहे, ती ओटीएस अमाऊंट होत नाही. जर तुम्हाला ऍडव्हर्स ऑर्डर पास झाली आहे म्हणूनच तुम्ही गेला आहात DRAT मध्ये, मग जी काही DRAT मध्ये जी अमाऊंट क्लेम होती, बँकांनी जी क्लेम केली होती, ती बँकांची क्लेम ती सॅटिस्फाय झाली आहे. मग त्या बँकांना तिथे रिलीफ मिळालेला आहे. पण आता बॉरोवर्सला रिलीफ मिळाला नसल्यामुळे बॉरोवर तिथे गेला आहे DRAT अपिलेट बेंचला. मग त्याला त्या क्लेम अमाऊंट वरती 25% भरणेच आहे, तरच त्याचं ते अपील पुढे जाणार. त्याशिवाय हे अपील फाईलच होणार नाही. ती तेवढी रक्कम त्याला तिथे भरणीच आहे. मग ही रक्कम त्याची ओटीएस होत नाही. ओके, ठीक आहे. बरं, चालेल. मग आपण नेक्स्ट सॅटर्डेला भेटूया. थँक्यू. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. ओके मॅडम.